आणि आता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। बुधवारी मुंबईला पावसानं झोडपून काढलं। अंधेरी पश्चिमेतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं तर अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं। मुसळधार पावसामुळे अंधेरीतील साकेनाका परिसर जलमय झाला होता, त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले। मुसळधार पावसामुळे सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरती वाहतूक कोंडी झाली। रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती, त्यामुळे नागरिकांनी रिक्षा आणि टॅक्सीने घरी जाण्यास पसंती दिली। नालासोपारा ब्रिजवर वाहतूक कोंडी झाली होती। नालासोपारा तुळींज रोड, सेंट्रल पार्क, पाचोळे रोड जलमय झाला। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली। विरारमध्ये अनेक भागात पाणी साचलं होतं तर सध्या ते पाणी ओसरलंय। मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेची दाणादाण उडाली आणि त्यामुळे ऑफिस संपवून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले। भांडूप विक्रोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं होतं। रेल्वे ट्रॅकला तळ्याचं स्वरूप येऊन भांडूप रेल्वे स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं। पावसामुळे घाटकोपर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली। विक्रोळी, कांजूर, भांडूप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंबईच्या शिवडी परिसरात मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसर पावसामुळे जलमय झाला। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला। जोगेश्वरीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे श्यामनगर परिसरात पाणी साचलं। श्यामनगरमध्ये एक कार पावसाच्या पाण्यात अडकली। मुंबईच्या अंधेरी परिसरातील अंधेरी सबवेत सुद्धा पाणी साचलं, त्यामुळे अंधेरी सबवे काही काळ वाहतुकीसाठी बंद होता। मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। दादर रेल्वे स्टेशन परिसरात सुद्धा पाणी साचलं होतं। दहिसर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्याजवळ पुलाखाली गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। मुसळधार पावसामुळे पनवेलच्या सखल भागात पाणी साचलं। या साचलेल्या पाण्यातून वाहनं घेऊन जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। चेंबूरमध्ये पुलाखाली गुडघाभर पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढताना त्रास झाला आणि वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत होती। जोरदार पावसामुळे कुर्ला स्टेशनवरती पाणी साचलं होतं। ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला। पावसामुळे कुर्ला बस स्थानक परिसरात देखील पाणी साचलं, त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले। या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचलं होतं। ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कळवा पुलावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। बदलापूर शहरात मुसळधार पावसामुळे नाल्यातलं पाणी रहिवाशांच्या घरात शिरलं। जुन्या नगरपालिकेमागील नाल्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग पाण्याखाली गेला होता। रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहतुकीला मोठा फटका बसला। इंदापुरातल्या गलांडवाडीमध्ये वीज कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। शेतातील कडुलिंबाच्या झाडावरती वीज कोसळल्याची ही दृश्य समोर आली आहेत। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती। महामार्गावरील कुंजीरवाडीसोबतच अनेक ठिकाणी प्रचंड पाणी साचलं होतं। पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, त्यामुळे शहराच्या काही भागात अर्धी कार बुडेल इतकं पाणी साचलं होतं। मुसळधार पावसामुळे पुण्यातील ससून रोड भाग पाण्याखाली गेला। कारमध्ये पाणी शिरल्यानं अनेक कार रस्त्यातच बंद पडल्या होत्या। खोपोलीतल्या झेनिथ वॉटरफॉलवरती एक तरुणी वाहून गेली। दरम्यान शोध मोहिमेनंतर स्थानिक रेस्क्यू टीमच्या हाती या मुलीचा मृतदेह लागलाय। सोलापुरातील बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। आगळगाव उंबरगे रोडवरील चांदणी नदीला देखील पूर आला होता। अहमदनगर जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं थैमान घातलं। पावसामुळे
नारायणडोह गावातील लेंडी नदीवरचा पूल वाहून गेला, त्यामुळे उक्कडगाव, मांडला आणि लोणी या गावांचा नगर शहराशी संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. पावसामुळे सोयाबीन, मका आणि कापूस या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. पंढरपुराला देखील मुसळधार पावसानं झोडपलं, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. मनमाड शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला, यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. जळगाव सोबतच ग्रामीण भागात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. या पावसाचा धानवड, चिंचोली आणि उमाळा परिसरातील केळी पिकाला फटका बसणार आहे. पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सफाळे, पालघर, डहाणू, बोर्डी या भागात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यानिमित्तानं शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या दौऱ्यावर पावसाचं मात्र सावट आहे. मेट्रोचं लोकार्पण आणि नव्या मार्गाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच टिळक रस्त्यावरील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती मोदींची सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता विमानतळावरून स्वारगेटला मेट्रोच्या लोकार्पणासाठी मोदी जाणार आहेत. तिथे मोदींच्या हस्ते स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रोचा लोकार्पण सोहळा होईल, तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रोचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता टिळक रोडवरच्या एसपी कॉलेजच्या मैदानावरती मोदींची सभा होणार आहे. मात्र या सगळ्या कार्यक्रमावरती पावसाचं सावट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत. त्यानिमित्तानं पुणे शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधानांची सुरक्षा एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप टीम 2 2 ते 3 दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती आहेत. मेट्रोचं लोकार्पण आणि नव्या मार्गाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन 5 तास आज बंद असणार आहे आणि संध्याकाळी 7 नंतर हे स्टेशन प्रवाशांसाठी खुलं होईल. भाववाढीमध्ये आता खाद्यतेलांच्या किमतींनी देखील मोठी उसळी घेतली आहे. खाद्यतेलांवरील आयात शुल्कामध्ये 20% वाढ केल्यामुळे खाद्यतेलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. उल्हासनगर महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी कंबर कसली असून त्यासाठी 28 तारखेला 1 दिवसीय अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम एकत्रित भरल्यास त्यावरती 100% व्याज माफ केलं जाणार आहे. गेल्या 24 तासात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक 127.5 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद चिंचवडमध्ये झाली असून सर्वाधिक कमी दापोडीमध्ये 8.5 मिलीमीटर पाऊस झाला. दिवाळीपूर्वी दिल्लीतील आप सरकारनं लाखो कामगारांना भेट दिली आहे. आप सरकारनं किमान वेतन दरामध्ये वाढ केली असून कुशल कामगारांना आता दरमहा 21,917 रुपये मिळणार आहेत. पॅरासिटामॉल गोळीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही गोळी गुणवत्तेच्या चाचणीत फेल झाली आहे. शिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि अनेक मधुमेह विरोधी औषधांचा देखील या यादीत समावेश आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत गैरप्रकार सुरूच असल्याचं बघायला मिळतंय. पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल झालेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं एमटीडीसी आता नवीन विजन समोर ठेवून पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. अजिंठा लेणी इथे थीम पार्क, मेडिटेशन सेंटर आणि वॉटर पार्क सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्यामुळे आवक कमी आहे आणि आवक कमी झाल्यानं कांद्याला कमीत कमी 2,750 रुपयांपासून ते 4,700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत उडदाची आवक 8,985 क्विंटल झाली. त्याला 6,597 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लातूरच्या बाजार समितीत उडदाला सर्वसाधारण 7,400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय. राज्याच्या बाजार समितीत सोयाबीनची 33,776 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर 4,368 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय.
एक मोठी बातमी येते। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलंय। मुंबईत मुसळधार पाऊस झालेला असताना जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि अशा तातडीच्या परिस्थितीत महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत असल्याचा मुद्दा सुनील प्रभू यांनी आयुक्तांना पत्राद्वारे कळवलाय। तसंच सखल भागात पाणी साचू नये म्हणून आवश्यक ठिकाणी पंप बसवण्यात आले होते, परंतु अनेक ठिकाणचे पंप बंद असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं सुनील प्रभू यांनी पत्रातून पालिका आयुक्तांना कळवलंय। 16 राज्यामध्ये आपली सत्ता असून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असं आवाहन अमित शहांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। आगामी निवडणुकीत भाजपची बहुमताने सत्ता येईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। उत्तर महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त जागा जिंकून आणा असं आव्हान अमित शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलंय। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 36 जागा आहेत, त्यापैकी भाजपने 25 जागा तर विदर्भात 45 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतायत। महायुतीमध्ये कुणाचाही वाद नसून तीनही पक्ष समन्वयाने निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली। अमित शहांनी विदर्भासाठी मिशन 45 ची घोषणा केली। या मिशन 45 वरून जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत टीका केली। विदर्भात भाजपला 10 जागा देखील मिळणार नाहीत असं भाकीत आव्हाडांनी केलं। बाजार बुणगे येतात आणि ठाकरे पवारांना संपवण्याची भाषा करतात। हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊन दाखवा, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघूयात असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि भाजपला दिलंय। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात माळी समाजाने बोदवडमध्ये निषेध आंदोलन केलं। अमोल कोल्हेंसंदर्भात बेताल वक्तव्य केल्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणेंनी शरद पवारांची साथ सोडली, पण त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा मार्ग निवडला। तेव्हापासून गायत्री शिंगणे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। पंडित पाटील यांनी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली। पुण्यामध्ये एक स्कूल बसचा अपघात झाला। रस्त्याच्या मधोमध वळण घेत असताना समोरून वेगाने येणारा डंपर स्कूल बसला समोरून धडकला, मात्र डंपर चालकाने प्रसंगावधान राखत डंपर रस्त्याच्या खाली घेतल्याने मोठी दुर्घटना टळली। राज्यामध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालय प्रवेशाचे सीईटीचे 3 कॅप राऊंड संपून देखील तब्बल 51,000 जागा रिक्त आहेत। स्पॉट राऊंडमध्ये अनियमितता असून विद्यार्थ्यांना प्रवेश डावलल्याचा आरोप पीडित पालकांनी केलाय। सलाईन घेऊन उपोषण करणाऱ्याला शुभेच्छा असं म्हणत ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवरती निशाणा साधला। सगळे सोयरे किंवा कुठलाही अध्यादेश काढण्याचा प्रयत्न केला तर सरकारला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं। आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांच्या हातून त्यांनी पाणी घेऊन उपोषण सोडलं। आरक्षण देण्यासाठी शेवटची संधी आहे, सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभेला मराठा समाज आपले उमेदवार उभे करेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला। उपोषण सोडल्यानंतर ते बोलत होते। राज्य सरकारनं ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली। या निर्णयाचं चंद्रपुरातील ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करत जल्लोष केला। चंद्रपूर शहर पोलिसांनी आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक केली आणि ही टोळी मूकबधीर असल्याचं भासवून परिसरातील नागरिकांकडून पैशाची मागणी करत होती। दरम्यान समाधी वॉर्डमधील फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या चोरट्यांना बेड्या ठोकल्यात। वर्ध्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पाऊस बरसतोय, त्यामुळे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटली आहे। आवक घटल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वयंपाकगृहातील स्लॅब कोसळल्याची घटना घडली आणि रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्यामुळे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे।
पश्चिम रेल्वेनं 5066 शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवलेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना या जागांसाठी अर्ज करता येईल. वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत दरवर्षी 15,000 वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे पुढील 5 वर्षात देशामध्ये 75,000 वैद्यकीय जागा वाढवल्या जातील, असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी नुकतंच जाहीर केलं. सीईटीकडून राबवण्यात येणाऱ्या आयुष, फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी तसं या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. दुसऱ्या फेरीला 29 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.